नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल। बीड जिल्ह्यामध्ये सध्या या बीड शहरातील कृषी प्रदर्शनाची मोठी चर्चा आपल्याला या पाहावयास मिळत आहे। सरडा नेमकं आता या सरड्यामुळे काय चर्चा झाली आपण पाहायला गेलं तर सरड्याची उलट सुलट चर्चा करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो हे माझ्या पाठीमागे कृषी प्रदर्शन आहे आणि याच कृषी प्रदर्शनात हे सर्व घडल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। इकडे पाहायला गेलं तर इथं 50 रुपये तिकीट लावल्याचे देखील बोललं जात आहे। आपण पाहू शकतो तिकडं तिकीट काउंटर आहे। 50 रुपये तिकीट इथं आकारण्यात आलेला आहे। मात्र याबाबत त्यांनी खुलासा केलेला आहे। नेमकं काय खुलासा केला आहे आपण जाणून घेऊया। किसान कृषी विकास प्रतिष्ठान गेवराई या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन ठेवलेलं आहे। यामध्ये 1 मे ते 5 मे पर्यंत हे प्रदर्शन आहे। या प्रदर्शनाच्या निमित्ताने या भागातील शेतकऱ्यांना नवआधुनिक तंत्रज्ञान पाहता यावं या उद्देशाने गेल्या 18 वर्षापासून मराठवाड्यामध्ये किसान कृषी विकास प्रतिष्ठान या प्रदर्शनाची सुरुवात केलेली आहे। गेल्या 18 वर्षापासून हे सातत्याने गेवराईमध्ये होत आहे। यावेळी प्रथमच बीड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र शासनाचा कृषी महोत्सव बीडला होत नाही, त्या कारणाने आपण हे प्रदर्शन बीडमध्ये केलं आहे। पूर्वी महाराष्ट्र शासनाचा कृषी महोत्सव बीडमध्ये व्हायचा। मध्यंतरीच्या काळामध्ये 3 वर्षापासून हा कृषी महोत्सव दुसऱ्या तालुक्यामध्ये म्हणजे परळी असेल अशा तालुक्यामध्ये गेल्याने या भागातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला मागणी केल्यानंतर आपण हे प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे। या प्रदर्शनामध्ये नवआधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच बियाणं, आधुनिक शेतीमध्ये असणारे अवजारे, त्याचबरोबर ट्रॅक्टर्स, मशिनरी, जो आज शेतीमध्ये मजुरीला शेतकरी वैतागलाय त्यासाठी ड्रोन फवारणी यंत्र, असे अनेक यामध्ये स्टॉल आहेत। त्याचबरोबर शहरातील महिलांसाठी गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत। मात्र खरं तर पाहायला गेलं तर हा दुसरा दिवस आहे कृषी प्रदर्शनाचा, चौथा दिवस आहे। मात्र यामध्ये जी आकर्षणाची गोष्ट ठरली आहे, चर्चेची गोष्ट ठरली आहे तो म्हणजे जो सरडा आहे तो 5 फुटी आहे। मात्र शेतकऱ्यांसाठी याची काय उपयोग आहे अशी देखील चर्चा सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। मात्र आपलं काय म्हणणं आहे? मुळात मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की हा प्राणी मित्राने आपल्या घरी संगोपन केलेलं आहे। आपण जर एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये जसं जाऊन काहीतरी अँटिक आपण प्राणी बघतो त्या पद्धतीचाच हा सरडा आपण या ठिकाणी काही नाविन्य पाहता यावं यासाठी ठेवलेला आहे। मुळात बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवल्यास यामध्ये हा भारतातला सर्वात मोठा असणारा सरडा आपण फक्त प्राणी मित्राचा बघण्यासाठी ठेवलेला आहे। वास्तविक पाहता शेतकऱ्याला बघणार वेगळं आहे, शेतकरी ते बघतात, परंतु जनरली काहीतरी जे प्राणीप्रेमी असतात त्यांच्यासाठी आपण हा सरडा ठेवला। त्याची लांबी 5.5 फूट असून मुंबईतील किशोर चव्हाण या प्राणी मित्रांनी तो पाळलेला आहे। तो आपल्या ठिकाणी ठेवण्याचा उद्देश की बाहेर अनेक प्रदर्शनामध्ये तो असतो, तो बीडकरांना बघण्यात यावा। तो रंग बदलणारा नाही, लोक जरी रंग बदलत असतील तर तो रंग बदलत नाही। यामध्ये अजून एक प्रश्न महत्वपूर्ण पुढे येतो आहे। शेतकऱ्यांच्या सध्याच्या कंडिशन सगळे पाहत आहात, गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ असेल, सुकाळ असेल, शेतकऱ्यांना अनेक गोष्टी नाही का सतावत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र सरकार असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते असेल सामाजिक आयोजित करतोय, मात्र शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी देखील नाही का कुठेतरी तिकीट काढावं लागतं, असा प्रश्न निर्माण होतो। मुळात जो कृषी प्रदर्शन हा विषय आहे, ही आमची एक संस्था आहे। या संस्थेला कोणतंही अनुदान नाही, आम्ही हे स्वखर्चाने आणि शेतकऱ्याच्या मदतीने आणि स्टॉल धारकाच्या पाययुक्तातून हे आपण प्रदर्शन करतो। शासन 20-20 लाख रुपये कुठे घालतं कृषी प्रदर्शनाला ते आम्हाला माहित नाही। त्या माध्यमातून त्यांनी बाहेर ठिकाणी ते पैसे उडवले असतील त्याची आम्हाला कल्पना नाही। आम्ही हे स्वखर्चाने प्रदर्शन करतो आणि सातत्याने देशभरामध्ये जे प्रदर्शन असतात, मग पुण्याचं कृषी प्रदर्शन असेल त्या ठिकाणी 200 रुपये प्रवेश फी असते। आपण बारामतीचं प्रदर्शन बघतो त्या ठिकाणी 70 रुपये प्रवेश फी असते। अक्षरशः नितीन गडकरी साहेब ॲग्रो व्हिजन नागपूरला आयोजित करतात त्या ठिकाणी 100 रुपये प्रवेश फी असते। आणि हे शेतकऱ्यांना माहिती आहे आणि त्याची गुणवत्ता आणि शेतकऱ्याला काहीतरी बदल बघायला मिळतो, त्याला त्याचं महत्व अधिकच कळावं। ज्यावेळेस शिस्त आणि त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रवेश शुल्क घ्यावा लागतो, कारण त्याचा जो खर्च सगळ्या गोष्टीचा विचार करून संस्था तो आपल्या आधिपत्याचा अधिकार ठेवून ती प्रवेश शुल्क आकारू शकते। तुम्ही हे प्रदर्शन बीडमध्ये आयोजित केलंय, तुम्ही याआधी गेवराईमध्ये आयोजित करत होता,
कुठेतरी नेत्याचं लॉन्चिंग साठी तुम्ही हे सगळा कटोकट केल्याचा देखील आरोप केला जातो. काय सांगाल? वास्तविक पाहता आमचा हा उद्देश कसलाही नाहीये. प्रदर्शन आयोजन करण्याचा उद्देश एकच आहे. मान्यवरांना बोलवलं जातं आणि त्यानुसार सर्व राज्यातील मान्यवरांना आपण दरवर्षी बोलवतो गेवराईमध्ये आणि बीडमध्ये, आणि मान्यवरांना ते लोकप्रतिनिधींना बोलणं हा प्रोटोकॉल प्रमाणे आपण सर्वांना बोलवतो. असं आमच्याकडे राजकीय भेदभाव, प्रदर्शन हा शेतकऱ्याचं एक खुलं व्यासपीठ आहे. इथं एका पक्षाच्या व्यक्तीला किंवा राजकारणाला किंवा असं काही नाही, तर सर्वांना बोलवलं जातं. आपण आमच्या पत्रिकावरती बघू शकता की आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. नक्कीच. मात्र बीडच्या आमदार देखील या प्रदर्शनाला मी स्वतः त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. त्यांना स्वतः निमंत्रण देऊन त्यांचं पत्रिकेवरही नाव आहे, पण बघणाऱ्यांचे कदाचित ते दिसलं नसेल म्हणून ते त्याचा गैरअर्थ काढत असतील. मी त्याची पत्रिका आपल्याला दाखवू शकतो आणि मी स्वतः त्यांना निमंत्रण दिलेले, तेही येणार आहेत, भेट देणार आहेत.